आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. तुमच्या मुलाचा फेवरेट रंग कुठला आहे? अ, आणि असं केव्हा झालेलं लास्ट जेव्हा त्याने तुम्हाला काहीतरी दाखवायचं प्रयत्न केलं आणि तुम्ही ते बघितलं किंवा त्याला शाबासकी दिली? चला हे जाऊ द्या. तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा बेस्ट फ्रेंड कोण आहे? आणि दुसरा प्रश्न असा की जेव्हा तुमचा मुलगा किंवा मुलगी अपसेट होते किंवा होतो, तेव्हा त्यांना सगळ्यात जास्त काय करायला आवडतं? म्हणजे त्या अपसेटमधनं बाहेर यायला? मला हा प्रश्न पडला आहे कारण मी जेव्हापासून ट्युशन घ्यायला लागले आहे, माझ्या लक्षात आलं आहे की कित्येक मुलं घरीच नसतात. ते सकाळी उठतात, शाळेत जातात, ट्युशनला जातात, त्याच्यानंतर हे क्लास, ते क्लास, शाळेचं होमवर्क, ट्युशनचं होमवर्क, अर्धा तास बाहेर खेळणं. मग पालक नक्की मुलांसोबत बोलतात केव्हा? टाईम स्पेंड केव्हा करतात? म्हणजे टाईम स्पेंड करणं म्हणजे मला असं वाटतं आहे आजकाल असा झाला आहे फॅशन, की महिन्यातला एखादा सॅटर्डे, संडे कुठेतरी न्यायचं त्यांना आणि कधीतरी हॉलिडे, तेवढंच झालं. म्हणजे फॉर्मॅलिटी खरं तर सांगायला गेलं तर. आता तुम्ही असं म्हणू शकता, हां, पण दुसरं काय करणार, आम्हाला कामं असतात वगैरे, वगैरे, वगैरे. पण हे करताना त्यांना एक लक्षात येत नाही आहे, की पोरं त्यांच्याशी किती दूर गेलेत, किती ताण आहे पोरांना. म्हणजे एक क्लास झाला नाही तर दुसरा, दुसरा झाला नाही तर तिसरा, मग वीकेंडला एक क्लास, मग दुसरा क्लास. म्हणजे कितीतरी पालक जे खरंच आपल्या मुलांना ओळखतच नाही आणि मग काय करतात तर 9वी 10वीला त्यांना फोर्स करतात, की म्हणजे तयारी करायला, JEE नीट वगैरे हे ते जे काही त्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल. अरे पहिले त्यांना ओळखा, त्यांच्यासोबत वेळ घालवा, त्यांना काय व्हायचे ते बघा. तुम्ही जबरदस्ती बिकॉज सोसायटीमध्ये छान दिसेल म्हणून तुम्ही त्यांना एखादा असा ट्रेडिशनल किंवा ल्युक्रेटिव्ह कोर्स करायला लावताय. म्हणजे त्याने नेट्स केलं पाहिजे किंवा किंवा त्याने इंजिनिअरिंगच केले पाहिजे. पण तुमच्या मुलामध्ये तेवढी क्षमता आहे का? तुम्ही जबरदस्ती करून त्याचा फक्त वेळ वाया जाणार आहे. प्लीज पालकांना माझी हात जोडून विनंती आहे, आपल्या मुलांसोबत खरंच टाईम स्पेंड करा. टाईम स्पेंड करणे म्हणजे फक्त त्यांना बाहेर घेऊन जाणे किंवा एखादा वीकेंड किंवा हॉलिडे हे नाही. त्यांना जाणून घ्या, त्यांच्या आवडीच्या कलरपासनं त्यांच्या काय इच्छा अपेक्षा आहेत, त्यांना काय आवडते. आणि छोट्या मुलांचं ठीक आहे, त्यांचं रोज बदलत राहू शकतो. पण मी बघितले 10वी-12वीच्या मुलांना पण म्हणजे तुम्ही वेळ न देता फक्त तुम्ही एक ऑर्डर पास केलं आहे की तुला हे करायचं आहे. अरे त्याला नाही करायचं आहे, त्याला नाही जमणार आहे. त्याला मनापासनं जर समजा बिझनेस आवडत असेल आणि तुम्ही त्याला इंजिनिअरिंगच्या प्रिपरेशनला पाठवताय किंवा फक्त तुमच्या मित्रांची मुलं काहीतरी दुसरं करतायत किंवा नीटची तयारी करतायत किंवा दुसरं काहीतरी मोठं, तर तुम्ही त्यासाठी त्याला फोर्स करताय. त्याचा वेळ वाया जाईल आणि तुमच्या हातात शून्य येणार आहे. त्याचा कॉन्फिडन्स जाईल. प्लीज बसा मुलांसोबत. जर त्याला मार्क्स कमी हे बघा, सगळ्या पालकांना माहीत असतं की आपला मुलगा अभ्यासात किती हुशार आहे किंवा नाही. जबरदस्ती करून फक्त तुम्ही अफोर्ड करू शकता म्हणून त्याचा बैल करू नका. त्याला जबरदस्ती महागड्या कोर्समध्ये घालू नका. महागडा कोर्स असेल, महागडा क्लास असेल, महागडी ट्युशन टीचर असेल, पण अक्कल त्याची तेवढीच राहणार आहे. इंटरेस्ट दुसऱ्याने जबरदस्ती घातलेला जो असतो तो फार काळ टिकत नाही. आपण त्याच गोष्टीत चांगले होतो ज्या गोष्टीत आपल्याला मनापासून करायच्या असतात. मी माझ्या पर्सनल जाणकारांमध्ये पण मी बघितलं आहे लोकांना, त्यांना माहीतच नाही आहे आपला मुलगा किंवा मुलगी कशात चांगला आहे आणि उगाचच म्हणजे बिकॉज इट्स अ ट्रेंड ते ह्याची तयारी, त्याची तयारी, हे क्लासेस, ते क्लासेस. अरे काय गरज आहे? कोणाला तुम्हाला दाखवायचं आहे? त्या मुलाचं किंवा मुलीचं तुम्ही बालपण हिरवून घेऊ नका प्लीज. जर ते छोटे असतील तर आत्तापासून त्यांना ऑब्झर्व करा आणि ज्या ज्या गोष्टीमध्ये ते चांगले आहेत त्यांना तिथे प्रोत्साहन द्या.
आत्ता वेळ बदलली आहे, काळ बदलला आहे. असं जरुरी नाही आहे की तुमचा मुलगा डॉक्टर किंवा इंजिनियर किंवा IASच झाला तरच तो सक्सेसफुल होणार आहे, असं नाही आहे. एखादा न शिकून पण बिझनेस करून त्याच्या क्रिएटिव्ह माइंडने किंवा स्पोर्ट्सने किंवा आर्ट्समध्ये त्यातही करिअर चांगला होऊ शकतो. आणि फक्त आणि फक्त बाकीचे करतायत किंवा लोक काय म्हणतील किंवा नाही आम्ही प्रयत्न नाही केलं, त्याला एखाद्या चांगल्या क्लासमध्ये घालायचं आहे, बघायचं आहे. अरे त्या बघण्यात त्याला किती अंडर कॉन्फिडन्स होते तुम्हाला तेवढं कळतं आहे का? प्लीज, तुम्हाला काही करायचं असेल तुमच्या मुलांसाठी तर फक्त एवढं करा, त्यांना वेळ द्या, त्यांच्यासोबत बसा, ते कशात चांगले आहेत ते बघा. आणि छोटी मुलं असते तर लहानपणापासून बघा, मोठी असतील तर आणखीन चांगलं आहे. थोडी मैत्री करा त्यांच्याशी, थोडं बोला त्यांच्याशी. तुम्हाला असं वाटत असेल की नाही म्हणजे ह्याला काय विचारणार किंवा हिला काय विचारणार, हिला काय अक्कल आहे, ह्याला काय अक्कल आहे, तर ऑब्व्हियसली जर असा तुमचा विचार असेल तर तो कशातही चांगला नसणार आहे. पण तेवढा रिस्पेक्ट तुमच्या मुला किंवा मुलीला द्या आणि प्लीज बसा आणि बोला. आणि त्यांना जे आवडतं आहे त्यांना फक्त आणि फक्त तेच करू द्या. त्यांना प्लीज जबरदस्तीचं इंजिनियर किंवा जबरदस्तीचं IAS किंवा जबरदस्तीचं काही, ते खूप घाणेरडे होणार. जर झाले ना चुकून तर ते खूप घाणेरडे होणार. आणि काही म्हणजे तुम्हाला हातात येणार नाही. तुम्ही चला जबरदस्ती करून तुम्ही डोनेशन भरून त्यांचं इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन कराल, कुठेही कराल, पण ते खूप घाणेरडे इंजिनियर होणार आहेत, खूपच घाणेरडे. आणि जर तुम्ही छोट्या किंवा 2 टायर किंवा 3 टायर सिटीमधनं असाल तर मोठ्या शहरांमध्ये खूप कॉम्पिटिशन आहे. त्या कॉम्पिटिशनमध्ये ते कट थ्रोट कॉम्पिटिशन असतं, त्यात कॉन्फिडन्सची पण गरज असते. ते सगळं त्या मुलाला झेपणार नाही. मध्ये मी हे सगळं बोलते कारण मध्ये एक आर्टिकल वाचलेलं, न्यूज आर्टिकल, जिथे एका इंजिनिअरिंग फर्ममध्ये एका मुलाने आय एम अ लूजर म्हणून सुसाईड केलेलं. बिकॉज it was the pressure that you put on the children, to become something that they are not, and some people can't take it. आणि नका करू, तसं नका करू. लिटरली तुम्हाला वाटत असेल अरे ही बाई काय बोलते हे ते, पण मी शिकवते आणि मी रोज 23-24 मुलांसोबत सकाळ संध्याकाळ आहे. आणि मी खूप मुलांना जवळून बघते कारण मी स्वतः आत्ताच शिक्षण पूर्ण केलं आहे MAचा. आणि मी स्वतः बघते बाकीचे पण काय करतायत मुलं, माझे जे ज्युनियर्स होते. तर प्लीज डोंट डू दिस. जबरदस्तीचा इंजिनियर डॉक्टर नको आहे, नका करू त्यांना, प्लीज नका करू. वेळ वाया घालवू नका. आणि बिझनेस करायचं तुम्ही म्हणाल की नाही झालं तर मग बिझनेस करूया, तर मग फॅमिली बिझनेस करूया. का वेळ फुकट घालवायची? आत्तापासनं जर बिझनेसमध्ये त्याला शिकायला मिळालं किंवा कुठेतरी पार्ट टाईम करून किंवा एक्सपिरियन्स घेऊन, अरे जाऊ दे ना जड त्यांना बिझनेस शिकायला, त्यांना पार्ट टाईम जॉब करायला लावा. त्याला कठीण जाईल, मग कदाचित तो अभ्यासाकडे वळेल ना. असं नका करू प्लीज. मी रिक्वेस्ट करून सांगते प्रत्येक पालकाला, फक्त इंजिनिअरिंग, डॉक्टरी किंवा जे काही ट्रेडिशनल तुमचे असतात MBA वगैरे, त्याने काहीच करिअर किंवा मुलं खुश राहतीलच ह्याची गॅरंटी नाही आहे. प्लीज त्यांच्यासाठी खरंच एवढं करा की त्यांना वेळ द्या, त्यांना जाणून घ्या.